नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या या यूट्यूब चॅनलवर त्याच प्रकारे 75 दिवसांच्या आपल्या या कंबाईन प्री ओरिएंटेड जे रिव्हिजन सेशन आहे किंवा रिव्हिजन सिरीज आहे त्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मी सुमित शेलार स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज 19 ऑक्टोबर ठीक आहे, आपला शनिवार आहे आणि आज आपण ह्या शनिवारचा जो नियोजित आपला विषय आहे इकॉनॉमिक्स, बरोबर, आपल्या शेड्यूल प्रमाणे ठीक आहे, नियोजित आपला विषय आहे इकॉनॉमिक्स, तर यावर आपण डिस्कशन केलेलं आहे। सो मॉर्निंग सेशन मध्ये आपण अर्थव्यवस्थेसंदर्भात ज्या बेसिक कन्सेप्ट आपण जाणून घेतल्या, भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये आपण बघितली, त्याच प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात आपण डिस्कशन केलं होतं। ठीक आहे, सो बघा आजचा जो इव्हिनिंग सेशन आहे ठीक आहे, यामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्था या संदर्भात आयोगाने त्या पूर्वच्या सिलेबसमध्ये जो टॉपिक दिलेला आहे दारिद्र्य व बेरोजगारी या संदर्भात डिस्कशन करणार आहोत आणि याच्या संदर्भात जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण पूर्णपणे कव्हर करणार आहोत। ठीक आहे, सो हा जो सेशन आहे हा सेशन आपण रेकॉर्डेड स्वरूपात अपलोड करतोय, कारण आज लाईटचा इश्यू असल्यामुळे आपण लाईव्ह येऊ शकत नाही, परंतु रेकॉर्डेड और लाईव्ह आपण काय करणार आहोत, सो दोन्ही सिच्युएशन मध्ये आपली जी रिव्हिजन आहे ती कंटिन्यू ठेवणार आहोत। या 75 दिवसांमध्ये डेली 2 लेक्चर ठीक आहे, किंवा मग म्हणजे 2 तासाचे 2 लेक्चर किंवा 1-1 तासाचे आपण 4 लेक्चर अशा पद्धतीने डेली 4 तास आपली रिव्हिजन सुरूच ठेवणार आहोत। ठीक आहे, सो याचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घ्या। ठीक आहे, सो मित्रांनो, आपल्या या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा, त्याच प्रकारे आतापर्यंत तुम्ही आपल्या ज्या स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। ठीक आहे, त्याच प्रकारे आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा आपला हा चॅनल शेअर करा, कारण हे जे सगळे लेक्चर्स आहेत ते आपण टोटली प्री ओरिएंटेड कव्हर करतोय आणि याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा हाच हेतू आहे। ठीक आहे, सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना हा चॅनल ह्या व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा प्री ओरिएंटेड अभ्यास करण्यासाठी किंवा त्यांचा जो अभ्यास होण्यासाठी मदत होईल। ठीक आहे, सो हा आपला बेसिक इंट्रोडक्शन झाला। ठीक आहे, तर तो आपण प्रत्येक लेक्चरमध्ये घेणारच असतो। सो आता आपण काय करणार आहोत, आपला जो मूळ टॉपिक आहे तो म्हणजे दारिद्र्य व बेरोजगारी याला सुरुवात करूया। ठीक आहे, तर मित्रांनो बघा, दारिद्र्य आणि जो बेरोजगारी हा टॉपिक आहे काहीसा थोडासा कन्सेप्च्युअल आहे, थोडासा क्लिष्ट आहे। ठीक आहे, आणि मुळात जर आपण बघायला गेलो तर इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे ठीक आहे, सो इकॉनॉमिक्स हा विषय याच्यामध्ये खूप सारे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आपल्याला करावी लागते। ठीक आहे, म्हणून याला याच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या सगळ्या आपल्याला प्रॉपर अंडरस्टँडिंग करून घ्याव्या लागतात। तर सर्वात प्रथम आपण दारिद्र्य ही जी संकल्पना आहे ती समजून घेऊया। ठीक आहे, दारिद्र्य ही संकल्पना समजून घ्या, म्हणजे मुळात प्रत्यक्ष दारिद्र्य म्हणजे काय, तर बघा दारिद्र्य म्हणजे काय की ज्या आपल्या किमान मूलभूत गरजा आहेत, ठीक आहे, बघा ज्या किमान मूलभूत गरजा आहेत, बघा किमान मूलभूत गरजा आहेत त्या भागविता न येणे, ठीक आहे। मग आपल्या किमान मूलभूत गरजा कोणत्या कोणत्या, तर आपण जर बघू शकतो त्याच्यामध्ये अन्न, ठीक आहे, वस्त्र आणि निवारा, ठीक आहे, या मूलभूत आपल्या गरजा आहेत। त्यानंतर मग कोणतं, शिक्षण, या आपल्या मूलभूत गरजा आहेत आणि आपण सांगू शकतो आरोग्य। सो ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ह्या मूलभूत गरजा एखाद्या व्यक्तीला जर भागवता येत नसतील तर तो व्यक्ती आपण म्हणजे तो दारिद्र्याच्या संकल्पनेमध्ये येतो, हे आपण कन्सिडर करतो। ठीक आहे, मग बघा की जेव्हा समाजाचा एक मोठा गट जीवनाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी अपयशी ठरतो तेव्हा अशी स्थिती येते, त्या स्थितीला आपण जनदारिद्र्य असं म्हणतो। ठीक आहे, बघा जनदारिद्र्य म्हणजे काय, तर जेव्हा समाजाचा मोठा गट आपल्या ह्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी असमर्थ ठरतो, या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या भागवण्यासाठी असमर्थ ठरतो, सो त्या सिच्युएशनला आपण जनदारिद्र्य म्हणतो, म्हणजेच आपण त्याला म्हणतो मास पॉवर्टी। ठीक आहे, मास पॉवर्टी या गोष्टी ही संकल्पना पहिले आपण लक्षात घ्यायचा। ठीक आहे, तर बघा की दारिद्र्याची जी संकल्पना आहे, बघा दारिद्र्याची जी संकल्पना आहे ही एक सापेक्ष संकल्पना आहे। बघा दारिद्र्याची संकल्पना कशी आहे, तर एक सापेक्ष संकल्पना आहे। सो बघा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या समजून घेतल्याशिवाय आपल्याला दारिद्र्यामधल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या समजणार नाही। ठीक आहे, म्हणून आपण प्रत्येक पॉइंट आपण चांगल्या पद्धतीने इथे समजून घेत आहोत। तर दारिद्र्याची जी संकल्पना आहे ना ती एक सापेक्ष संकल्पना आहे, हे लक्षात ठेवायचं। यामध्ये बघा
दारिद्र्याची कल्पना जी आहे ती चांगल्या जीवन स्तराच्या ऐवजी निम्न जीवन स्तराच्या आधारावर करण्यात येते. ठीक आहे. दारिद्र्याची कल्पना जी आहे ही जर आपण बघायला गेलो तर निम्न जीवन स्तर, बघा निम्न जीवन स्तर या आधारावर केली जाते. ठीक. तो आपण लक्षात घेतलं की दारिद्र्य म्हणजे काय, तर किमान मूलभूत गरजा भागविता न येण्याची जी सिच्युएशन असते त्याला आपण दारिद्र्य म्हणतो. थोडक्यात ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग आपल्या मूलभूत गरजा जर आपण बघायला गेलो, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य. ठीक आहे. एवढा हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. मग हा जो दारिद्र्य आहे, या दारिद्र्याला दोन म्हणजे याचे दोन प्रकार पडतात. ठीक आहे. सो ते आपण लक्षात घेऊया. बघा जर आपण बघायला गेलो तर जो दारिद्र्य आहे या दारिद्र्याचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे सापेक्ष दारिद्र्य. पहिला काय पडतो बघा, सापेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य. आणि दुसरा प्रकार येतो म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य. ठीक आहे. दुसरा प्रकार येतो निरपेक्ष दारिद्र्य. सो या दोन्ही संकल्पना आपल्याला काय करायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय आणि निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय. ठीक आहे. सो हळूहळू या संकल्पना आपण समजून घेऊया. तर या सापेक्ष दारिद्र्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह पॉवर्टी. ठीक आहे. रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हणतो. आणि निरपेक्ष दारिद्र्याला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट पॉवर्टी. बघा ऍब्सोल्यूट पॉवर्टी हे आपण कोणाला म्हणतो, तर निरपेक्ष दारिद्र्याला म्हणतो. ठीक आहे. एवढं झालं. तर बघा, तर आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की या सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय असते, तुलना असते. इथे कोण गरीब कोण श्रीमंत नाही, तर इथे तुलना असते. म्हणजे जर बघायला गेलं तर जे बलाढ्य म्हणजे विकसित देश आहेत, बघा ही सापेक्ष दारिद्र्याची जी संकल्पना त्या कुठे आढळते, तर सर्वप्रथम लक्षात घ्यायचं की जे विकसित देश आहेत त्याच्यामध्ये हे सापेक्ष दारिद्र्य ही कन्सेप्ट आढळते. मग बघा सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती किंवा उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचे चित्र स्पष्ट होते. ठीक आहे. बघा जो सापेक्ष दारिद्र्य आहे याच्यामध्ये काय स्पष्ट होतं आपल्याला, तर देशातील जी संपत्ती आहे संपत्तीमध्ये तुलना केली जाते. म्हणजे एक व्यक्ती जर एका दुसऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त श्रीमंत असेल तर मग त्यांच्यामध्ये जी तुलना असते आणि त्यालाच आपण सापेक्ष दारिद्र्य म्हणतो. ठीक आहे. संपत्ती किंवा त्यांचं उत्पन्न किंवा मग उपभोग यांचे मोजमाप. ठीक आहे. उपभोगाचे मोजमाप. ठीक आहे. यांच्यातील म्हणजे उपभोगाचे मोजमाप जे आहे, ठीक आहे, किंवा उपभोगाचे वितरण. ठीक आहे. मोजमाप नाही तर उपभोगाचे जे वितरण आहे, बरोबर, उपभोगाचे जे वितरण आहे. ठीक आहे. सो यांच्यातील विषमता म्हणजेच कमी जास्त, म्हणजे जर आपण बघायला गेलो तर तुलना केलेली असते. इथे संपत्तीमध्ये तुलना केलेली असते, उत्पन्नामध्ये तुलना केलेली असते, त्याच प्रकारे उपभोगामध्ये तुलना केलेली असते. ठीक आहे. म्हणजेच काय, तर जर समजा बघायला गेला तर या देशातील काही लोकांच्या बाबतीत इतर लोकांचं उत्पन्न कमी असेल. बघा काही थोड्या लोकांच्या बाबतीत ठीक आहे, देशातील थोड्या लोकांच्या बाबतीत जे इतर लोक आहेत त्यांचं जे उत्पन्न कसं असणार आहे, कमी असेल, तर मग ते हे लोक जे आहेत हे सापेक्ष दारिद्र्याच्या संकल्पनेमध्ये येतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग जे विकसित देश आहेत, फॉर एक्झाम्पल अमेरिका. ठीक आहे. अमेरिका झालं, त्यानंतर युरोपियन जे देश झाले काही, बरोबर, युरोपीय देश, बरोबर. सो यांच्यामध्ये ही आपण सांगू शकतो की सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना येते. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं की सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय केले जाते, तर संपत्ती उत्पन्न यांची तुलना केली जाते. ठीक आहे. आणि मग त्यानुसार सापेक्ष दारिद्र्य हे ठरवतं. त्यानंतर सापेक्ष दारिद्र्यामध्ये दुसरा आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचा तो म्हणजे इथे विषमतेचं चित्रण लक्षात येतं. ठीक आहे. त्यानंतर मग आपण येऊ आता निरपेक्ष दारिद्र्याकडे. ठीक आहे. निरपेक्ष दारिद्र्याकडे येऊया. ठीक आहे. तर निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे तर इथे दारिद्र्य रेषा मोजली जाते. ठीक आहे.
निरपेक्ष दारिद्र्य रेषेमध्ये दारिद्र्य रेषा मोजली जाते. म्हणजेच एखादा व्यक्ती जर आपल्या किमान मूलभूत गरजा भागवण्यासाठी जर असमर्थ असेल तर त्या ठिकाणी तो काय गणला जातो, दारिद्र्य गणला जातो. मग ही किमान मूलभूत गरजा भागवण्यासाठी एक रेषा म्हणजे एक स्तर ठरवला जातो. ठीक आहे, एक स्तर ठरवला जातो. त्या स्तराच्या वरती जर एखादा व्यक्ती उत्पन्न कमवत असेल तर तो काय असतो, म्हणजेच गरीब समजला जात नाही. आणि ह्या स्तराच्या खाली जर एखादा व्यक्ती खाली त्याचं उत्पन्न असेल तर तो मग काय समजला जातो, तर दारिद्र्य रेषेखाली समजला जातो. ठीक आहे, एक दारिद्र्य रेषा ठरवली जाते म्हणजेच किमान उपभोग स्तर ठरवला जातो. कुठे, तर निरपेक्ष दारिद्र्यामध्ये. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर निरपेक्ष दारिद्र्य म्हणजेच काय, तर एक दारिद्र्य रेषा ठरवली जाते आणि त्या दारिद्र्य रेषेच्या खाली ज्याचं उत्पन्न असतं तो गरीब समजला जातो आणि ज्याचं उत्पन्न दारिद्र्य रेषेवरती असतं तो गरीब समजला जात नाही. तर निरपेक्ष दारिद्र्य संकल्पना जी आहे ही विकसनशील देशामध्ये असते. ठीक आहे, उदाहरणार्थ भारत. तर भारतात जेव्हा दारिद्र्याचं मोजमाप केलं जातं त्यावेळी भारतामध्ये हे निरपेक्ष दारिद्र्य मोजलं जातं. भारतामध्ये सापेक्ष दारिद्र्य मोजलं जात नाही, भारतामध्ये निरपेक्ष दारिद्र्य मोजलं जातं. हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, सो अशा पद्धतीने या निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य ह्या ज्या दोन संकल्पना आहेत त्या आपण बघितल्या. ठीक आहे, आय होप की तुम्हाला हे जे पॉईंट्स आहेत ते रिवाइज झाले असतील, रिकॉल झाले असतील, कारण ऑलरेडी तुम्ही ह्या गोष्टी वाचल्या असतील आणि नसतील वाचल्या तरी आपल्या ह्या एक्सप्लेनेशन मध्ये तुम्हाला त्या समजून आल्या असतील. ठीक आहे, मग आपल्याला माहिती आहे की ठीक आहे, भारतामध्ये दारिद्र्य मोजण्यासाठी काय आहे, तर दारिद्र्य रेषा असते. ठीक आहे, काय असते, दारिद्र्य रेषा असते. म्हणजेच एक किमान उत्पन्नाचा स्तर ठरवला जातो. दारिद्र्य रेषा म्हणजे काय, की ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, ठीक आहे, जीवनावश्यक ज्या गरजा आहेत, ठीक आहे, वस्तू नाही आपण पकडू, गरजा पकडू. या गरजा भागवण्यासाठी काय असतं, तर एक किमान स्तर लक्षात ठेवला जातो. किमान उत्पन्नाचा स्तर ठरवला जातो. ठीक आहे, उत्पन्नाचा स्तर ठरवला जातो, त्यालाच आपण काय म्हणतो, दारिद्र्य रेषा ठरवलं. ठीक आहे, मग समजा ही जी रेषा आहे एक किमान स्तर आहे. मग एखादा व्यक्ती जर या रेषेच्या वरती उत्पन्न कमवतोय तर तो दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेमध्ये येत नाही. म्हणजे त्याला आपण म्हणतो की अबोव्ह पॉवर्टी लाईन. ठीक आहे, अबोव्ह पॉवर्टी लाईन, तो एपीवी असतो. पण जर एखादा व्यक्ती जो आहे तो त्याचं उत्पन्न या दारिद्र्य रेषेसंदर्भात, फॉर एक्झाम्पल जर 100 रुपये उत्पन्न ठरवलं, ठीक आहे, किमान गरजा भागवण्यासाठी 100 रुपयाचं उत्पन्न ठरवलं आणि हा व्यक्ती जर 100 पेक्षा जास्त कमवतोय तर तो दारिद्र्य रेषेच्या वरती असतो. आणि हा व्यक्ती समजा 80 रुपये कमवतोय तर तो कोण झाला, तर तो बिलो पॉवर्टी लाईन झाला. ठीक आहे, बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती झाला. ठीक आहे, सो भारतामध्ये अशा पद्धतीने दारिद्र्य मोजलं जातं. ठीक, मग दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी भारतामध्ये कोणता, तर उपभोग खर्च. बघा, उपभोग खर्च लक्षात घेतला जातो. दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी किंवा दारिद्र्य मोजण्यासाठी भारतामध्ये उपभोग खर्चाचा विचार केला जातो. हे लक्षात ठेवायचं. बरोबर, मग भारतात उत्पन्नाऐवजी कसला वापर केला जातो, तर उपभोग खर्चाचा वापर केला जातो. हे कन्सेप्ट लक्षात ठेवायची. म्हणजे बघा, दारिद्र्य रेषा ठरवताना एकतर उत्पन्न सुद्धा वापरलं जातं, उत्पन्नाचा विचार केला जातो, जसं आपण बघितलं 100 रुपये उत्पन्न, किंवा मग उपभोग खर्चाचा वापर केला जातो. परंतु भारतामध्ये प्रामुख्याने उपभोग खर्चाचा वापर केला जातो. म्हणजे हा 100 रुपये काय आपण ठरवला, तर उपभोग खर्च ठरवला. ठीक आहे, मग दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी एका व्यक्तीमागे एका महिन्याच्या उपभोग खर्चाचा एक कमीत कमी किंवा किमान स्तर निश्चित केला जातो. बघा, लक्षात ठेवा, ही जी दारिद्र्य रेषा ठरवायची असेल तर बघा, एका व्यक्तीमागं एक व्यक्ती, ठीक आहे, एक व्यक्ती एक महिना. ठीक आहे, बघा, एक व्यक्ती पर महिना, एक व्यक्तीचा एका महिन्याचा खर्च ठरवला जातो. आणि कोणता खर्च ठरवला जातो, तर हा उपभोग खर्च ठरवला जातो. मग तो जर व्यक्ती त्या उपभोग खर्चाच्या वरती खर्च करत असेल तर तो गरीब समजत नाही आणि उपभोग खर्चाच्या खाली खर्च करत असेल तर तो गरीब असतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, तर पर व्यक्ती पर मंथ. ठीक आहे, पर व्यक्ती पर मंथ. मग ह्यालाच एक कन्सेप्ट येते, ती आपण म्हणू शकतो की मासिक प्रति व्यक्ती. बघा, मासिक प्रति व्यक्ती
उपभोग खर्च, उपभोग खर्च, ठीक आहे. याच संकल्पनेला काय नाव दिलेलं आहे, मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च. म्हणजे एक व्यक्ती एका महिन्यामध्ये किती उपभोग खर्च करतो त्यावरून ठीक आहे, त्यावरून त्याची दारिद्र्याची स्थिती समजून येते. बरोबर. मग ती जी आकडा आहे, एक उपभोग खर्च आहे, त्यालाच आपण म्हणतो दारिद्र्य रेषा. ठीक आहे. आणि मग एक व्यक्ती एका महिन्याला जर तेवढा खर्च करत असेल तर तो गरीब समजला जात नाही, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग ही जी संकल्पना आहे मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च, म्हणजे त्याला आपण म्हणतो मंथली. बघा, मासिक म्हणजेच मंथली, त्यानंतर पर कॅपिटा म्हणजेच प्रति व्यक्ती मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर. ठीक आहे. तर मग त्याचं शॉर्ट फॉर्म तयार होतं MPCE, मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर. ठीक आहे. आणि मग याच आकड्याला म्हणतात दारिद्र्य रेषा. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण ह्या गोष्टी क्लिअर केल्या. ठीक. मग अबोव्ह पॉवर्टी लाईन आणि बिलो पॉवर्टी लाईन हे सुद्धा आपण समजून घेतलं. ठीक आहे. मग बघा, जे मासिक प्रति व्यक्ती खर्च आहे, मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च आहे, हा जगण्यासाठी आवश्यक, ठीक आहे, म्हणजे ज्या आवश्यक गरजा आहेत, जगण्यासाठी आवश्यक असलेले ज्या महत्वाच्या आवश्यक गोष्टी असतात, बरोबर, आवश्यक गोष्टींसाठी लागणारा खर्च असतो त्याच्या सहाय्याने ठरवले जाते. ठीक आहे. मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च जो आहे तो जगण्यासाठी आवश्यक असलेले जे महत्वाच्या वस्तू आहेत, मग त्यामध्ये अन्न झाला, ठीक आहे, अन्न वस्त्र निवारा, ठीक आहे, त्यानंतर काही सेवा असतात, काही सेवा असतात, तर ह्यांच्या किमान म्हणजे किमान जो खर्च असतो तो पकडून मग ती MPCE ठरवली जाते, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आणि मग हे मासिक प्रति व्यक्ती खर्च ठरवण्यासाठी बघा NSSO, ठीक आहे, आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन काय ठरवते, तर घरगुती उपभोग खर्च, बघा, घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षण करते. ठीक आहे. सर्वेक्षणाचे आकडेवारी वापरली जाते. NSSO ने केलेल्या घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षणाची आकडेवारी ही MPCE ठरवण्यासाठी केली जाते. ठीक आहे. आणि ही जी NSSO आहे दर 5 वर्षांनी असं सर्वेक्षण करतं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो बघा, NSSO मार्फत जेव्हा NSSO असं सर्वेक्षण करते, तर NSSO मार्फत जेव्हा अशी आकडेवारी जमा करताना 3 रिकॉल पिरियडचा वापर केला जातो. बघा, ही आकडेवारी जमा करताना 3 रिकॉल पिरियडचा वापर केला जातो. ठीक आहे. मग ते 3 रिकॉल पिरियड कोणते कोणते ते सुद्धा समजून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. मग पहिलं बघा URP. ठीक आहे. URP म्हणजेच कोणता, तर युज्युअल रिकॉल पिरियड. ठीक आहे. युज्युअल रिकॉल पिरियड. त्याच्यानंतर दुसरा येतो MRP. ठीक आहे. दुसरा काय येतो, तर MRP येतो. MRP म्हणजे मिक्स्ड रिकॉल पिरियड. बघा, URP युज्युअल रिकॉल पिरियड, त्यानंतर MRP मध्ये काय येतो, तर मिक्स्ड रिकॉल पिरियड, त्यानंतर दुसरा येतो MMRP. या संकल्पना आपण समजून घेऊया. ठीक आहे. कारण समजल्याशिवाय आपण पुढे जायचं नाहीये. ठीक आहे. तर MMRP म्हणजे काय, तर मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. ठीक आहे. सो ह्या गोष्टी आपण लक्षात घेणार आहोत. ठीक आहे. सो त्याच्या आधी एक पॉइंट आपण बघूया की बघा की दारिद्र्य रेषा ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये जे टप्पे असतात ते कोणते कोणते असतात. बघा, जर सरकार किंवा NSSO मार्फत जी आकडेवारी वापरून काय ठरवली जाते, तर दारिद्र्य रेषा ठरवली जाते. बरोबर, दारिद्र्य रेषा ठरवली जाते. मग ही दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी काही टप्पे आहेत, ते आपण काय करूया, जाणून घेऊया. मग यामध्ये सर्वप्रथम बघा, यामध्ये सर्वप्रथम पहिला टप्पा काय, तर आवश्यक वस्तूंचा गट केला जातो. आवश्यक वस्तूंचा गट तयार केला जातो. आवश्यक वस्तूंचा गट तयार केला जातो. त्यानंतर मग या वस्तूंच्या
किमान उपभोग खर्चानुसार काय ठरवले जाते, तर MPCE म्हणजेच मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च ठरवला जातो, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आणि हीच जी MPCE म्हणजे काय, तर आपण सांगू शकतो दारिद्र्य रेषा. ठीक आहे. हीच MPCE म्हणजे काय, तर दारिद्र्य रेषा. मग ही जी दारिद्र्य रेषा आहे ती दोन प्रकारे काढली जाते. एक म्हणजे शहरी दारिद्र्य रेषा काढली जाते, म्हणजेच मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर जी लाईन असते किंवा तो जो उपभोग खर्च असतो तो शहरासाठी एक वेगळा ठरवला जातो आणि दुसरा एक म्हणजेच ग्रामीण साठी वेगळा ठरवला जातो. ठीक आहे, लक्षात घ्यायचं. मग शहरासाठी काय होतं, शहरी दारिद्र्य रेषा होते आणि ग्रामीण भागासाठी काय होतं, तर ग्रामीण दारिद्र्य रेषा होते. ठीक आहे. आणि मग यावरून देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्र्याचे प्रमाण ठरवले जाते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर मित्रांनो बघा, एक पॉइंट आपला इथे सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्यामध्ये डिस्कस करायचा राहून गेला. ठीक आहे. सो तो आपण इथे पुन्हा एकदा कव्हर करूया. तर बघा, ही जी सापेक्ष दारिद्र्य असते, सापेक्ष दारिद्र्य आहे, याचा उद्देश काय असतो, तर सापेक्ष दारिद्र्य मोजण्याचा उद्देश काय असतो, तर उत्पन्न जी असमानता आहे, उत्पन्न असमानता, ठीक आहे, दूर करण्यासाठी ही जी सापेक्ष दारिद्र्यता मोजली जाते. ठीक आहे. आणि बघा, सापेक्ष दारिद्र्य जे आहे ते दाखवणारे निर्देशक कोणते असतात. ठीक आहे, निर्देशक कोणते असतात, तर बघा, जो आपण गिनी गुणांक आहे, गिनी गुणांक, ठीक आहे, गिनी गुणांक, त्यानंतर लॉरेंझ वक्ररेषा, लॉरेंझ वक्ररेषा, त्याच प्रकारे जे पाल्मा गुणोत्तर आहे, बघा पाल्मा गुणोत्तर, हे सगळे जे गुणांक आहेत किंवा निर्देशक आहेत हे सापेक्ष दारिद्र्यता मोजण्यासाठी वापरले जातात. ठीक आहे, सापेक्ष दारिद्र्यता मोजण्यासाठी वापरले जातात. त्यानंतर जर आपण निरपेक्ष दारिद्र्याकडे आलो, ठीक आहे, जर आपण निरपेक्ष दारिद्र्याकडे आलो तर बघा, याचा उद्देश काय असतो, तर दारिद्र्य दूर करणे. निरपेक्ष दारिद्र्यता का मोजली जाते, तर याचा उद्देश काय असतो, तर दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्या भागातील निरपेक्ष दारिद्र्यता मोजली जाते. निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी. ठीक आहे. सो एवढा ह्या गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक. त्यानंतर आपला जो पुढचा पॉइंट आहे तो आपण कंटिन्यू करूया, तो म्हणजे दारिद्र्य रेषा. ठीक आहे. तर मग नेमकी दारिद्र्य रेषा ठरवण्याचे टप्पे काय असतात, तर पहिला आवश्यक वस्तूंचा गट ठरवला जातो आणि त्यानुसार मग जी मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च ठरवला जातो. ठीक आहे. आणि मग त्यानंतर या राष्ट्रीय दारिद्र्याचे विभक्तीकरण केलं जातं. कशामध्ये, तर शहरी आणि ग्रामीण दारिद्र्य रेषेमध्ये त्यांचं विभक्तीकरण केलं जातं, हे आपण बघितलं. आणि मग काय, तर दरवर्षी होणाऱ्या ज्या सर्वेक्षणानुसार हे जे आकडे जे असतात, हे आकडे काय केले जातात, अद्ययावत केले जातात, म्हणजे अपडेट केले जातात. ठीक आहे. तर हे टप्पे. त्यानंतर मग आपण बघितलं होतं की जी NSSO आहे, बघा, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, बघा, दारिद्र्यची आकडेवारी जाहीर करताना 3 रिकॉल पिरियडची आकडे जाहीर करते. बघा, 3 रिकॉल पिरियड नुसार काय करते, आकडेवारी जाहीर करते. बरोबर. तर हे रिकॉल पिरियड्स या संदर्भात आपण काय करूया, यांची माहिती घेऊया, कारण आपल्याला पुढे काही दारिद्र्य गट बघायचे. ठीक आहे, की ज्यांनी काय केलं, दारिद्र्य मोजण्यासाठी प्रयत्न केले होते. काही गट आहेत, काही आपण सांगू शकतो की काही समिती आहेत, बरोबर, की त्यांना दारिद्र्य संदर्भात दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी नेमणूक केली होती. तर त्यांनी हे जे NSSO ने वापरलेले जे रिकॉल पिरियड्स आहेत त्यांच्यानुसार काय केलेलं आहे, दारिद्र्याचं मोजमाप केलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण लक्षात घेऊया URP. URP म्हणजे काय, तर URP म्हणजे काय, तर युनिफॉर्म, सॉरी मी तिथे युज्युअल म्हटलं, पण युनिफॉर्म आहे, युनिफॉर्म रिकॉल पिरियड. ठीक आहे. सो तेवढं करेक्शन करून घ्या, युनिफॉर्म रिकॉल पिरियड. ठीक आहे, युनिफॉर्म रिकॉल पिरियड. मग युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हणजे काय, तर ह्यामध्ये
पर मंथ म्हणजे महिन्याचा खर्च, मासिक खर्च लक्षात घेतला जातो. जीवनावश्यक वस्तूंचा मासिक खर्च लक्षात घेतला जातो. ठीक आहे. मग मासिक खर्च जर म्हणजे जो मासिक खर्च ठरवला जातो त्याच्या खाली जर एखादा व्यक्ती असेल तर तो गरीब आणि त्याच्या वरती असेल तर तो गरीब नाही किंवा दारिद्र्य रेषेखालील आहे किंवा दारिद्र्य रेषेखाली नाही असं URP नुसार ठरवलं जातं. ठीक आहे. लक्षात घेता साधा सिंपल इथे फंडा लक्षात ठेवायचा की युनिफॉर्म रिकॉल पिरियड मध्ये मासिक खर्च म्हणजे 30 दिवसांचा खर्च जीवनावश्यक वस्तूंवरचा खर्च लक्षात घेतला जातो. ठीक आहे. बघा कन्सेप्ट समजून घ्या, वेळ लागला तरी चालेल. ठीक आहे. समजल्यावर आपल्याला ते ऑटोमॅटिक लक्षात राहतं. त्याच्यानंतर पुढचा आहे मिक्स रिकॉल पिरियड MRP. पुढचा खर्च काय आहे तर MRP. मग यामध्ये बघा यामध्ये आपण लक्षात ठेवला की पाच प्रकारचे काही अधूनमधून करणारे खर्च लक्षात घेतले जातात. बघा अधूनमधून होणाऱ्या किंवा आपण करणारे खर्च विचारात घेतले जातात. बघा 5 प्रकारचे खर्च विचारात घेतले जातात. फॉर एक्झाम्पल आपण अधूनमधून काय करतो, कपडे घेतो बरोबर. त्याच्यानंतर अधूनमधून आपण चपला घेतो, काही वस्तू घेतो आपण. ठीक आहे. शिक्षण जे आहे ती त्याच प्रकारे आरोग्य खर्च अधूनमधून होत असतं. ठीक आहे. तर मग यांचा जो खर्च आहे किंवा यांचा खर्चांचा हिशोब जो आहे तो MRP मध्ये होतो. याला म्हणतात मिक्स्ड रिकॉल पिरियड बरोबर. मिक्स्ड रिकॉल पिरियड म्हणजे या मिक्स्ड रिकॉल पिरियड मध्ये आपण अधूनमधून करणाऱ्या 5 प्रकारच्या खर्चाचा विचार केला जातो बरोबर. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग बघा मिक्स्ड रिकॉल पिरियडचा विचार करताना ह्याच्यामध्ये आपण जो ऑलरेडी 30 दिवसांचा खर्च असतो, 30 दिवसांचा खर्च तो सुद्धा लक्षात कन्सिडर केला जातो आणि अधूनमधून म्हणजेच वर्षभरातून आपण या 5 प्रकारच्या वस्तूंवर केलेला खर्च सुद्धा लक्षात घेतला जातो. ठीक आहे. सो मिक्स रिकॉल पिरियड म्हणजे याच्यामध्ये URP सुद्धा इन्क्लूड असतो. लक्षात ठेवा मिक्स रिकॉल पिरियड मध्ये URP सुद्धा इन्क्लूड असतो. तर URP आणि मग वर्षभरात आपण 5 प्रकारच्या वस्तूंवर करणारा खर्च हा मिक्स रिकॉल पिरियड मध्ये कन्सिडर केला जातो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे MMRP. ठीक आहे. MMRP म्हणजे लक्षात घ्या आपण मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. ठीक आहे. मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड हा MMRP. मग याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं तर याच्यामध्ये URP इन्क्लूड आहे. ठीक आहे. URP म्हणजे जो मासिक खर्च, शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा आपण मासिक खर्च. ठीक आहे. हा इन्क्लूड आहे याच्यामध्ये. त्यानंतर MRP सुद्धा इन्क्लूड आहे. MRP म्हणजेच काय तर आपण वर्षभरात 5 वस्तूंवर म्हणजे अधूनमधून खर्च करतो. 5 वस्तूंवरचा खर्च बरोबर. याला आपण काय म्हणतो MRP. त्याच प्रकारे या MMRP मध्ये अजून एक मग टर्म ऍड होते बघा. अजून एक टर्म ऍड होते ती म्हणजे की बघा की काही म्हणजे 7 दिवसांच्या बघा 7 दिवसांमध्ये म्हणजे आठवड्यामध्ये 7 दिवसांमध्ये बघा. पुन्हा एकदा लक्षात घ्या URP मध्ये 30 दिवसांचा खर्च लक्षात घेतला जातो. MRP मध्ये वर्षभरात म्हणजे 365 दिवसांमध्ये या 5 वस्तूंवर केलेला खर्च लक्षात घेतला जातो. आणि MMRP मध्ये या URP MRP सोबत अजून 7 दिवसांमध्ये आपण काही वस्तूंवर खर्च करतो बघा. ठीक आहे. 7 दिवसांमध्ये जसं आपण म्हणतो की जे खाद्यतेल आहे बघा, खाद्यतेल, त्यानंतर अंडी. ठीक आहे. अंडी, मांस, फळे यावर जो खर्च करतो तर यावरचा जो उपभोग खर्च आहे तो सुद्धा लक्षात घेतला जातो. म्हणून याला मिक्स ठीक आहे मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड म्हणतात. ठीक आहे. मग बघा आता संदर्भ लक्षात घ्या. तर URP जो आहे हा 30 दिवसांचा खर्च येतो. URP असो मासिक खर्च म्हणजे 30 दिवसांचा. तर संच जर आपण लक्षात घेतला तर सगळ्यात मोठा जो सेट येतो तो कोणता येतो MMRP. कारण MMRP मध्ये URP सुद्धा इन्क्लूड आहे आणि MRP सुद्धा इन्क्लूड आहे. आणि MRP मध्ये फक्त URP इन्क्लूड आहे आणि काय
तर 365 दिवसांचा जो खर्च आहे अधूनमधून होणारा, म्हणजे सगळ्यात जी ब्रॉड कन्सेप्ट आहे ती कोणती आहे, MMRP, बरोबर. मग ह्या ज्या संकल्पनांचा वापर जो आहे, वेगवेगळे जे दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी वेगवेगळे कार्यगट स्थापन केले होते. ठीक आहे, दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी वेगवेगळे कार्यगट स्थापन केले होते, त्यांनी या संकल्पनांचा वापर केला होता. ठीक आहे, म्हणून आपल्याला ह्या संकल्पना अभ्यासणं गरजेचं आहे. आणि आयोग यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतो की खालीलपैकी कोणते स्पष्टीकरण हे युनिफॉर्म रिकॉल पिरियड या संकल्पनेसंदर्भात योग्य आहे. ठीक आहे, असंही सांगू शकतो किंवा तीनही रिकॉल पिरियडचे स्टेटमेंट आयोग देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस करून देऊ शकतो. तर म्हणजे जर आयोगाने काय सांगितलं की MRP मध्ये 30 दिवसांचा अधूनमधून होणारा खर्च ओळखला जातो, तर नाही, तर MRP मध्ये बघा 30 दिवसांचा मासिक खर्च कोणता, तर आवश्यक वस्तूंवरचा प्लस 365 दिवसातून म्हणजेच वर्षभरातून आपण अधूनमधून काही 5 वस्तूंवर खर्च करतो, तो विचारात घेतला जातो. सो हे आपण ही कन्सेप्ट प्रॉपर आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, आणि आय होप की तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. ठीक, सो MMRP सुद्धा तेच आहे. MMRP मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात, सो ते इथे तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं आहे. ठीक आहे, सो त्यानंतर मग आपण दारिद्र्य म्हणजे भारताचं दारिद्र्य मोजण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, जे जे गट नेमले गेले, त्यांचा आढावा घेणार आहोत. ठीक आहे, मग बघा, जसं उत्पन्नाचं मोजमाप आपण बघितलं होतं तसं दारिद्र्याचं मोजमाप. ठीक आहे, बघा दारिद्र्याचे मोजमाप ही संकल्पना आता आपण बघूया. मग दारिद्र्याचे मोजमाप हे 2 टप्प्यात झालं. मग त्याच्यामध्ये पहिलं जे आहे स्वातंत्र्यापूर्वी, बघा पहिलं स्वातंत्र्यापूर्वी दारिद्र्याचं मोजमाप झालं. मग स्वातंत्र्यापूर्वी जे दारिद्र्याचं मोजमाप आहे त्याचा प्रयत्न करणारे सर्वप्रथम कोण होते, तर सर्वप्रथम जर आपण बघायला गेलो तर दादाभाई नौरोजी. ठीक आहे, दादाभाई नौरोजी. जेव्हा आपण उत्पन्नाचा विचार केला तेव्हा सुद्धा सर्वात प्रथम दादाभाई नौरोजींनीच भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजले होते, हे लक्षात ठेवायचं. आणि ज्या काळासाठी त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजले होते त्याच काळासाठी म्हणजेच 1867 ते 1868 या वर्षासाठी त्यांनी दारिद्र्य रेषा मोजली होती. आणि ती किती होती, तर बघा ती 16 ते 35 दरडोई प्रतिवर्ष इतकी त्यांनी दारिद्र्य ठरवली होती. म्हणजे 16 रुपये ते 35 रुपये दरडोई, म्हणजे प्रत्येक व्यक्ती आणि दरवर्षी. ठीक आहे, स्लॅश म्हणजे दरवर्षी येतं. ठीक आहे, प्रत्येक वर्षाला. ठीक आहे, पर व्यक्ती एका वर्षामध्ये, पर व्यक्ती पर इयर, बरोबर, असा आपण त्याचा उल्लेख करू शकतो. मग ते किती सुचवलं होतं, तर काही गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या आहेत पॉइंट वाईज. बघा, तर स्वातंत्र्यापूर्वी सर्वप्रथम भारताच्या दारिद्र्याचे मोजमाप करण्याचा प्रयत्न कोणी केला होता, दादाभाई नौरोजी यांनी केला होता. हा पहिला पॉईंट झाला. त्यानंतर कोणत्या काळासाठी किंवा कोणत्या वर्षासाठी त्यांनी दारिद्र्य मोजले होते, तर 1867 1868. ठीक आहे, मग त्यांनी किती दारिद्र्य रेषा सुचवली होती, तर 16 रुपये ते 35 रुपये ही जी आहे दारिद्र्य रेषा त्यांनी सुचवली होती, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, सो हा पहिला प्रयत्न झाला. त्याच्यानंतर दुसरा प्रयत्न कोणी केला, तर तो आपण लक्षात घेऊया. दुसरा प्रयत्न जो केला राष्ट्रीय नियोजन समितीने केला. दुसरा प्रयत्न केला राष्ट्रीय नियोजन समिती. दुसरा प्रयत्न कोणी केला, राष्ट्रीय नियोजन समितीने दारिद्र्य मोजण्याचा काय केला, प्रयत्न केला होता. ठीक आहे, तर ही जी राष्ट्रीय नियोजन समिती आहे हिची स्थापना कधी करण्यात आली, तर बघा हिची स्थापना करण्यात आली 1938 मध्ये. 1938 मध्ये स्थापना केली होती. आणि हिचे अध्यक्ष कोण होते, तर बघा जवाहरलाल नेहरू. काही गोष्टी मी शॉर्ट मध्ये लिहितोय तर त्या कन्सिडर करायच्या किंवा समजून घ्यायच्या. ठीक आहे, आणि त्या पद्धतीने लक्षात ठेवायच्या, कारण वेळेअभावी आपण सर्वच गोष्ट पूर्ण लिहू शकत नाही. ठीक आहे, मग राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना कधी झाली, तर 1938 ला. अध्यक्ष कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू होते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि या राष्ट्रीय
नियोजन समितीने किमान जीवनमान खर्चावर आधारलेली, बघा कशावर, तर किमान जीवनमान खर्चावर आधारलेली एक दारिद्र्य रेषा ठरवली, बघा दारिद्र्य रेषा ठरवली. आणि ती किती ठरवली होती त्यांनी, तर 15 ते 20 रुपये, ठीक आहे, 20 रुपये प्रति व्यक्ती प्रतिमाह, म्हणजे पर पर्सन पर मंथ, ठीक आहे. एका व्यक्तीला एका महिन्यामध्ये त्यांनी किती दारिद्र्य रेषा ठरवली होती, तर 15 ते 20 रुपये. बघा जेव्हा दादाभाई नौरोजी यांनी दारिद्र्य रेषा ठरवली तर ती 16 ते 35 रुपये प्रति व्यक्ती प्रतिवर्षी अशी ठरवली होती. त्यानंतर राष्ट्रीय नियोजन समितीने ती स्थापना झाली 1938 मध्ये. तर त्यांनी जी किमान जीवनमान रेषेच्या आधारावर दारिद्र्य रेषा ठरवली ती किती, 15 ते 20 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना. तो हा फरक सुद्धा लक्षात ठेवायचा. त्यानंतर स्वातंत्र्यापूर्वी तिसरा प्रयत्न झाला दारिद्र्य मोजण्याचा, तो कोणी केला, तर बॉम्बे योजना, ठीक आहे. या बॉम्बे योजना, तर जेव्हा पंचवार्षिक योजनाचा आपण आढावा घेऊया त्यावेळी बॉम्बे योजना आपल्याला अभ्यासाला येईल, ठीक आहे. सो बॉम्बे योजना स्थापना कधी झाली हिची, 1944, स्थापना झाली होती 1944 ला, बरोबर. तर ह्या बॉम्बे योजना म्हणजे काय, तर बॉम्बेच्या 8 उद्योगपतींनी तयार केलेली जी एक योजना होती भारताच्या नियोजनासंदर्भात. सो त्या योजनेने, म्हणजे ह्या योजनेत जेव्हा दारिद्र्याची गणना केली तर ते 75 रुपये प्रति व्यक्ती, बघा स्लॅश म्हणजे प्रति, हे लक्षात ठेवा, प्रति व्यक्ती प्रतिवर्ष, प्रति व्यक्ती प्रति वर्ष इतकी दारिद्र्य रेषा ठरवली होती. कधी, 1944 मध्ये, ठीक. तर हे जे प्रयत्न होते हे स्वातंत्र्यापूर्वी झालेले प्रयत्न होते, हे लक्षात घ्यायचं, ठीक आहे. दारिद्र्य मोजण्याचे जे प्रयत्न आहेत ते स्वातंत्र्यापूर्वी झाले होते, हे गोष्ट इथे लक्षात ठेवायची. सो त्यानंतर बघा आपण बघूया की स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1947 नंतर, म्हणजे 1947 ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, ठीक आहे. सो स्वातंत्र्यानंतर कोणी, ठीक आहे, दुसरा टप्पा आपण बघूया स्वातंत्र्यानंतर. तर बघा ट्राय करा की लेक्चरच्या मध्येच, म्हणजे लेक्चर चालू असताना तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे पाठ करण्याचा प्रयत्न करा. आणि त्या पद्धतीनेच आपण एकदम फास्टही नाही आणि एकदम स्लोही नाही. सो प्रत्येक गोष्ट आपण प्रॉपर राईट करून अंडरस्टँड करतोय. सो तुम्ही सुद्धा तुमच्या रनिंग नोट्स या पद्धतीनेच तयार करा. आणि आपण जास्तीत जास्त ज्या गोष्टी आहेत त्या बघा लेस वर्ड मोर इन्फॉर्मेशन या स्वरूपात करतोय, ठीक आहे. लेस वर्ड मोर इन्फॉर्मेशन या स्वरूपात जास्तीत जास्त आपण आपल्या ज्या नोट्स इथे प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. कारण ज्या अनवॉन्टेड शब्द जे आहेत ते लिहून आपल्याला फायदा नाहीये. आपल्याला जे आपल्याला काय करायचं आहे तर एक्झाम मध्ये योग्य पर्याय ओळखायचा आहे. मग जे कीवर्ड्स आपण लक्षात ठेवले तर त्या कीवर्ड नुसार आपण योग्य ऑप्शन ओळखू शकतो, ठीक आहे. मग स्वातंत्र्यानंतर जे पहिलं म्हणजे काही तज्ञ जे होते त्यांनी दारिद्र्य मोजमाप करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आपण लक्षात सांगू शकतो पहिलं होतं त्यांचं नाव आहे पी.डी. ओझा. बघा पी.डी. ओझा, पी.डी. ओझा, ठीक आहे. सो यांचं नाव लक्षात ठेवायचं. तर बघा पी.डी. ओझा यांनी दारिद्र्य मोजण्यासाठी कॅलरीचा वापर केला, ठीक आहे. बघा कॅलरी, दारिद्र्य मोजण्यासाठी कॅलरी संकल्पनेचा वापर केला. लक्षात घ्या पी.डी. ओझा यांनी दारिद्र्य मोजण्यासाठी कॅलरी या संकल्पनेचा वापर केला होता. आणि किती कॅलरी ठरवली त्यांनी तर बघा 2250 दैनिक कॅलरी, ठीक आहे, कॅलरी प्रति व्यक्ती, ठीक आहे, प्रति व्यक्ती प्रतिदिन, हे लक्षात ठेवा. 2250 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन इतका, म्हणजे इतकी कॅलरी घेण्यासाठी जेवढा उत्पन्न लागेल किंवा जेवढा खर्च लागेल तेवढी त्यांनी दारिद्र्य रेषा ठरवली होती, ठीक आहे. मग त्यानुसार त्यांनी मासिक दरडोई खर्च काढला, ठीक आहे. या पर डे 2250 इतकी कॅलरी माणसाला लागेल तर त्या कॅलरीला जेवढा खर्च येतो प्रत्येक दिवसाचा तो पकडून त्यांनी एका महिन्याचा खर्च काढला होता. तर पी.डी. ओझा यांनी 1960
ते 61, 1960 आणि 61 ह्या वर्षासाठी दारिद्र्याचं मोजमाप केलं होतं. म्हणजे त्यांनी मासिक दरडोई, बघा, मासिक दरडोई खर्च लक्षात घेतला होता. मासिक दरडोई खर्च लक्षात घेतला होता. कोणी? तर या पीडी ओझा यांनी. आणि तो खर्च काढण्यासाठी त्यांनी कसला वापर केला होता? तर कॅलरीचा वापर केला होता. किती कॅलरी एका दिवसाला? तर 2250. ठीक आहे. सो या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. मग त्यानुसार त्यांनी काय केलं? तर मासिक दरडोई खर्च म्हणजेच जी दारिद्र्य रेषा ठरवली. ठीक आहे. थोडक्यात आपण सांगू शकतो जी दारिद्र्य रेषा त्यांनी ठरवली होती. मग बघा, त्यांनी ग्रामीण भागात, बघा, दोन प्रकारे ग्रामीण दारिद्र्य रेषा ठरवली. एक म्हणजे ग्रामीण आणि दुसरी म्हणजे शहरी. ठीक आहे. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर ग्रामीण भागात त्यांनी जर बघायला गेलो तर 8 ते 11 रुपये, बघा, 8 ते 11 रुपये खर्च म्हणजे प्रति व्यक्ती प्रति महिना, प्रति व्यक्ती प्रति महिना असा खर्च निश्चित केला. त्यानंतर शहरी भागात तोच जो खर्च आहे 15 ते 18 रुपये, बघा, प्रति व्यक्ती प्रति महिना त्यांनी निश्चित केला होता. हे लक्षात ठेवलं. ठीक आहे. ठीक आहे. सो बघा, स्वातंत्र्यानंतर पहिले त्यांनी हा प्रयत्न केला होता. ग्रामीण किती ठरवलं? 8 ते 11 रुपये आणि शहरी किती ठरवलं? 15 ते 18 रुपये. एवढा खर्च जर एखादा व्यक्ती महिन्याला करू शकत नाही, ग्रामीण किंवा शहरी त्या पद्धतीने, तर तो कसा ठरतो? गरीब ठरतो. कोणाच्या मतानुसार? तर पीडी ओझा यांच्या या आकडेवारीनुसार. ठीक आहे. हे लक्षात घ्यायचं. मग 1960-61 मध्ये ही जर आपण बघितली दारिद्र्य रेषा पकडली, दारिद्र्य प्रमाण, ठीक आहे, दारिद्र्य प्रमाण. सो आतापर्यंत तुम्ही जर ह्या पद्धतीच्या या अशा पद्धतीने नोट्स तयार केल्या नसतील तर या अशा नोट्स तयार करा. कारण आपण मग काय करू शकतो, तर जेव्हा आपण ह्याचा क्विक रिव्हिजन करतो, तो बघितल्या ज्या महत्वाच्या गोष्टी तर तुम्ही बघू शकता आपण कुठलाही अनवॉन्टेड शब्द लिहिलेला नाहीये. कुठलाही अनवॉन्टेड शब्द लिहिलेला नाहीये. ज्या गरजेच्या आहेत त्याच वस्तू आपण क्लिअर कट इथे नोट डाऊन करतोय. सो तुम्ही सुद्धा या पद्धतीने नोट्स बनवू शकता. सो 1960-61 मध्ये ओझा यांनी दारिद्र्याचे प्रमाण जे आहे, बघा, दारिद्र्याचे प्रमाण जर बघायला गेलो तर ते सुद्धा मग दोन प्रकारे येईल. एक म्हणजे ग्रामीण आणि दुसरं येईल शहरी. ठीक आहे. शहरी अशा पद्धतीने येईल. मग यांनी दारिद्र्याचे प्रमाण जे आहे ग्रामीण भागामध्ये ते जे आहे 51.6% आढळले. दारिद्र्याचे प्रमाण ग्रामीण भागामध्ये किती आढळले? 51.6% आढळले. आणि तेच शहरी भागामध्ये किती आढळले? तर 7.4%. 7.4% आढळले होते. ठीक आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. तर बघा, ह्या पॉईंटवर प्रश्न आला होता की पीडी ओझा यांनी दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी किंवा कोणत्या दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी कोणत्या याचा विचार केला होता, म्हणजे कशाचा विचार केला? तर मासिक दरडोई खर्चाचा विचार केला होता. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. यावर प्रश्न आलेला आहे. सो हे लक्षात ठेवायचं. आणि पीडी ओझाप्रमाणे म्हणजे एकूण दारिद्र्य म्हणजे देशातील एकूण दारिद्र्य, ठीक आहे, तो देशाचे दारिद्र्य, देशात दारिद्र्य प्रमाण किती होतं? देशाचे दारिद्र्य प्रमाण आपण सांगू शकतो तर ते होतं 44%. किती होतं? 44% होतं. ठीक आहे. सो जेव्हा पण आपल्याला दारिद्र्याचे प्रमाण बघायचे असते त्या ठिकाणी त्यावेळी आपल्याला ग्रामीण दारिद्र्य प्रमाण, शहरी दारिद्र्य प्रमाण आणि देशाचे एकूण दारिद्र्य प्रमाण या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. ठीक आहे. सो हा पॉईंट. ठीक आहे. सो सर्वप्रथम पीडी ओझा का लक्षात ठेवायचा? तर पीडी ओझावर आपण बघायला गेलो तर त्यांनी जी मासिक दरडोई खर्च ही दारिद्र्य ठरवली होती त्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. मग आता पुढे जर प्रश्न आला तर त्यांनी दारिद्र्य किंवा मासिक दरडोई खर्च ठरवताना कोणत्या संकल्पनेचा वापर केला? तर कॅलरीचा वापर केला होता. किती वापरले? तर 2250 कॅलरी एवढ्या त्यांनी ठरवल्या होत्या. हे आपण व्यवस्थित करायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढचे जे तज्ञ होते की त्यांनी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी प्रयत्न केला आणि ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत. तर बघा, व्ही.एम. दांडेकर व निळकंठ रथ, ठीक आहे,
हे दोन जे व्यक्तिमत्व आहेत, ठीक आहे, यांचा जो दारिद्र्य संदर्भातचे जे आकडेवारी आहेत ते सुद्धा आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. बरोबर. मग यांनी सुद्धा दारिद्र्य मोजण्यासाठी कॅलरी या संकल्पनेचा वापर केला. बघा, पीडी ओझाने सुद्धा कॅलरीचा वापर केला होता, तर व्ही.एम. दांडेकर आणि नीलकंठ रथ यांनी सुद्धा कॅलरीचा वापर केला होता. मग किती, तर यांनी सुद्धा 2250 दैनिक कॅलरी म्हणजे पर डे किती कॅलरी कन्झम्पशन झालं पाहिजे, 2250 कॅलरी कन्झम्पशन झालं पाहिजे असं त्यांनी ठरवलं होतं. मग त्यांनी, ठीक आहे, हे कॅलरी हे मानक सुचवले होते. आणि मग 1960 ते 1961 या वर्षासाठी त्यांनी दारिद्र्य रेषा सुचवली. या वर्षासाठी त्यांनी दारिद्र्य रेषा ठरवली आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी काय केलं होतं, तर मासिक म्हणजेच मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर ठरवलं होतं. म्हणजे मासिक दरडोई खर्च त्यांनी ठरवला होता आणि तो कशाच्या आधारावर, तर कॅलरीच्या आधारावर ठरवला होता. हे लक्षात ठेवायचं. मग यांच्या 1960-61 मध्ये त्यांना शहरी भागात, बघा, शहरी भागात जे दारिद्र्य आहे, तर हे जे आहे ह्या मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर स्वरूपात किती होतं, तर 22.50 रुपये किंवा 22.5 रुपये, 22.50 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना. ठीक आहे, किती होतं, प्रति व्यक्ती प्रति महिना एवढं होतं. हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच वार्षिक किती झालं ते, तर 270 रुपये प्रति व्यक्ती प्रति वर्ष. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने लक्षात ठेवा. शहरी भागाची जी दारिद्र्य रेषा होती ती किती ठरवली होती, 22.50 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना. म्हणजे जर ते आपण वर्षामध्ये कन्वर्ट केलं तर 270 रुपये प्रति व्यक्ती प्रति वर्ष असं ते झालं. आणि त्याच ठिकाणी जे ग्रामीण दारिद्र्य रेषा होती, बघा, ग्रामीण दारिद्र्य रेषा जी होती ती किती झाली, तर आपण सांगू शकतो 15 रुपये. बघा, 15 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना. ठीक आहे, 15 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना झाली. तीच वार्षिक किती होते, तर 180 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना, प्रति वर्ष, प्रति व्यक्ती प्रति वर्ष ही दारिद्र्य रेषा त्यांनी ठरवली होती. सो ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची. मग बघा, आता जसं आपण पीडी ओझाप्रमाणे जे दारिद्र्याचे प्रमाण होतं त्याच प्रकारे दांडेकर व नीलकंठ रथ यांच्याप्रमाणे जे दारिद्र्य प्रमाण आपण काय करूया, बघूया. आणि ह्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, नीलकंठ रथ आणि जे व्ही.एम. दांडेकर आहेत यांच्यानुसार दारिद्र्याचे प्रमाण 1960-61 ला किती होते, बरोबर. 1960-61 ला किती होते, तर बघा, हे जे आहे ग्रामीण भागामध्ये ते होते 40%. ग्रामीण भागामध्ये 40% दारिद्र्याचं प्रमाण होतं. तर शहरी भागामध्ये हे जे दारिद्र्याचं प्रमाण आहे ते 50% आढळून आलं होतं. म्हणजेच बघा, व्ही.एम. दांडेकर आणि नीलकंठ रथ यांच्या आकडेवारीनुसार 1960-61 मध्ये जे शहरी भागाचं दारिद्र्य आहे ते ग्रामीण भागापेक्षा जास्त आढळून आलं होतं. ठीक आहे, आणि देशाचं दारिद्र्य किती होतं, तर ते आढळून आलं 41%. सो बघा, इथे आपल्याला तुलना करायची आहे. तुलना कोणाच्यात करायची आहे, तर पीडी ओझा यांची दारिद्र्य रेषा आणि नीलकंठ रथ व व्ही.एम. दांडेकर यांची दारिद्र्य रेषा याच्यामध्ये तुलना करायची. कारण बघा, दोघांनीही 1960-61 मध्ये दारिद्र्य रेषा मोजल्या होत्या. 1960-61 या वर्षासाठी दारिद्र्य रेषा त्यांनी मोजल्या होत्या. ठीक, म्हणून आपल्याला इथे कम्पेअर करून यांचं त्यांनी दारिद्र्य रेषा सांगितल्या होत्या त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक, सो ह्या गोष्टी आय होप की तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्याल. ठीक, सो ह्या इतक्या गोष्टी महत्वाच्या होत्या या दोघां संदर्भात आपल्याला बघायच्या आहेत. त्यानंतर बघा, अजून सुद्धा प्रयत्न झाले की दारिद्र्य मोजण्याचे. त्याच्यामध्ये बघा, तिसरं व्यक्ती जे होतं ते म्हणजे B.S. मिन्हास. बघा, B.S. मिन्हास यांनी प्रयत्न केले होते. ठीक, सो यांनी सुद्धा 1960-61 मध्ये प्रयत्न केले. त्यानंतर पुढचं व्यक्ती आपण जर बघितलं तर
के बर्धन P.K. बर्धन यांनी दारिद्र्य मोजण्याचा प्रयत्न केले होते. ठीक आहे. आणि आयोगाने म्हणजे खालीलपैकी कोणी भारताच्या दारिद्र्याचे मोजमाप करण्याचे प्रयत्न केले होते असा प्रश्न विचारलेला आहे आणि ह्यांची सगळी नावं दिली होती आणि ऑल ऑफ दी अबव असं त्याचं उत्तर होतं. ठीक आहे. सो जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस केलं तर त्यामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. त्यानंतर 5वे तज्ञ कोण होते तर मॉन्टेक सिंग अहलुवालिया. ठीक आहे. मॉन्टेक सिंग अहलुवालिया. त्यानंतर 6वे होते गौरव दत्त. बघा गौरव दत्त व रेव्हेलिन. बघा गौरव दत्त व रेव्हेलिन हे होते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे सगळे जे आहेत यांनी भारताचं दारिद्र्य मोजण्यासाठी प्रयत्न केले होते. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि त्यानंतर शेवटचं जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये बघा B.S. मिन्हास ऑलरेडी आपण याच्यावर बघितलंय. त्यानंतर B.S. मिन्हास, L.R. जैन आणि सुरेश तेंडुलकर. ठीक आहे. सुरेश तेंडुलकर यांनी सुद्धा काय तर मिन्हास, जैन आणि तेंडुलकर यांनी ग्रामीण दारिद्र्य मोजण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. सो थोडंसं आपण हे जे गौरव दत्त व रेव्हेलिन यांच्या संदर्भात काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत कारण त्यांनी काही गोष्टी सुचवल्या होत्या त्या आपल्यासाठी माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो हा एक सेपरेट पॉईंट आपण बघूया. गौरव दत्त व मार्टिन रेव्हेलिन. गौरव दत्त व मार्टिन रेव्हेलिन. सो बघा हे जे गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हेलिन आहेत यांच्या संदर्भात एक महत्वाची संकल्पना. सो यांनी एक महत्वाची संकल्पना सुचवली ती म्हणजे दारिद्र्य तफावत. ठीक आहे. सो दारिद्र्य तफावत म्हणजे त्याला आपण सांगू शकतो पॉवर्टी गॅप. काय सांगू शकतो तर पॉवर्टी गॅप. ठीक. सो सर्वप्रथम पॉवर्टी गॅप काय असतो ठीक आहे ते आपण एका उदाहरणाच्या आधारे समजून घेऊया. काय ठीक आहे दारिद्र्य तफावत काय संकल्पना आहे तर बघा जर एखाद्या व्यक्तीने 100 रुपये काय केली दारिद्र्य रेषा ठरवली म्हणजे याच्या वरती ज्याचं उत्पन्न असेल तो अबोव पॉवर्टी लाईन असेल आणि याच्या समजा खाली ज्याचं उत्पन्न असेल तो काय असणार आहे बिलो पॉवर्टी लाईन BPL असेल. बरोबर. मग एखाद्या व्यक्तीचं जो उत्पन्न आहे समजा X हा व्यक्ती आहे कोणी व्यक्ती आहे त्याचं उत्पन्न किती आहे 50 रुपये. ठीक आहे. म्हणजे तो दारिद्र्य रेषेच्या खाली आहे. मग या दारिद्र्य रेषेपर्यंत आणण्यासाठी अजून किती उत्पन्नाची गरज आहे तर त्याला अजून 50 रुपयाची गरज आहे. बरोबर ना. या दारिद्र्य रेषेच्या लेवलला आणण्यासाठी त्याला अजून किती त्याची गरज आहे तर म्हणजे ही काय झाली तर एवढी त्याची दारिद्र्याची तूट आहे आणि ह्यालाच आपण काय म्हणतो दारिद्र्य तफावत. ठीक आहे. साध्या भाषेत आपल्याला समजायचं दारिद्र्य तफावत म्हणजे काय तर दारिद्र्य रेषेपासून एखादा व्यक्ती किती खाली आहे. बरोबर. तर तो जेवढा खाली आहे तेवढी जी तूट आहे म्हणजे तो जेवढा खाली आहे ते काढणं म्हणजेच दारिद्र्य तफावत काढणं हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग बघा ज्यावेळी आपण ही जी तूट किंवा हे जे दारिद्र्य तफावत काढतो दारिद्र्य अंतर काढल्यामुळे अर्थव्यवस्थेतील दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल ते कळतं. मग आता जेव्हा आपण इथे हा गॅप कॅल्क्युलेट केला मग आपल्याला लगेच कळलं की ह्या व्यक्तीला जर दारिद्र्यापासून मुक्त करायचं आहे तर त्याला अजून किती उत्पन्नाची गरज आहे तर 50 रुपयाच्या उत्पन्नाची गरज आहे. मग याच्यातून सरकार काय करतं तर एखादा व्यक्ती जो आहे 50 रुपये कमवतोय मग त्याला दारिद्र्य रेषेखाली अजून दारिद्र्य रेषेच्या वरती आणण्यासाठी मग अजून 50 रुपयाची गरज आहे. मग तेवढ्या उत्पन्नाच्या साधनाची व्यवस्था कोण करतो तर सरकार करण्याचे प्रयत्न करतो. ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय होतं की हळूहळू जो दारिद्र्याचं जो प्रमाण आहे तो मग काय होतो कमी होत जातो. ठीक आहे. अशा पद्धतीने आणि ही जी महत्वपूर्ण संकल्पना आहे कोणी सुचवली होती तर गौरव दत्त व मार्टिन रेव्हेलिन
ठीक आहे. सो यांच्या संदर्भात हा जो महत्वाचा पॉईंट होता तो आपल्याला समजून घ्यायचा होता आणि आय होप की तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. ठीक आहे. त्यानंतर मग आपण या दारिद्र्य रेषे संदर्भात किंवा दारिद्र्याच्या मोजमापासंदर्भात काही गट स्थापन केले होते. ठीक आहे. त्यांचा आपण काय करणार आहोत, प्रॉपर आढावा घेणार आहोत, कारण त्यावर सुद्धा आयोग एक्झाम मध्ये प्रश्न विचारत असतो. मग ते गट कोणते कोणते होते ते आपण सुरुवातीला काय करूया, त्यांचं पूर्णपणे हे घेऊया. तर बघा, पहिला गट त्यावेळी स्थापन केला होता तर कार्यकारी गट. ठीक आहे. पहिला म्हणजे आपण सांगू शकतो एक कार्यकारी गट स्थापन केला होता. कार्यकारी गट त्यालाच आपण म्हणतो गाडगीळ गट. ठीक आहे. त्यालाच आपण म्हणतो धनंजय राव गाडगीळ कार्य गट हा स्थापन केला होता. ठीक आहे. सर्वप्रथम तर हा जो आहे 1962 ला स्थापन केला होता आणि आपल्याला स्थापना वर्ष इथे लक्षात ठेवायचं. म्हणजे बघा, कार्यकारी गट किंवा धनंजयराव गाडगीळ गट किंवा गाडगीळ कार्य गट कधी स्थापन झाला होता तर 1962 ला स्थापन केला होता. त्याच्यानंतर बघा, दुसरा गट होता अलग कार्य गट. ठीक आहे. तर हा जो अलग कार्य गट आहे हा 1979 ला स्थापन झाला होता. ठीक आहे. म्हणजे स्थापना त्याची 1977 ला स्थापना झाली होती, परंतु त्यांनी जो अहवाल होता तो 1979 ला दिला होता, म्हणून तो त्याच्या अहवालाचा जो वर्ष आहे तो अलग कार्यगटाला दिलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. सो डिटेलमध्ये सुद्धा आपण ते बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो आहे तो आहे डी.टी. लकडवाला गट. ठीक आहे. डी.टी. लकडावाला गट हा स्थापन झाला होता 1993 ला. म्हणजे याने अहवाल दिला होता 1993 ला. सो जोडी लावा स्वरूपात हे जे गट आहेत आणि यांचे वर्ष आपल्याला येऊ शकतात, म्हणून हे सुरुवातीला आपण काय करूया, बघून घेऊया आणि ह्याच्यातच ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर दुसरा जो गट होता सुरेश तेंडुलकर गट. चौथा गट कोणता स्थापन केला तर सुरेश तेंडुलकर गट. तर हा जो सुरेश तेंडुलकर गट आहे हा 2009 साली यांनी अहवाल दिला. 2009 साली यांनी अहवाल दिला होता. त्याच्यानंतर पाचवा गट आहे सी रंगराजन गट. पाचवा गट कोणता होता, सी रंगराजन तज्ञ गट 2014 चा. आणि सहावा जर आपण बघितला तर नीती आयोग कार्यदल हा होता 2016 चा. सो अशा प्रकारे बघा, दारिद्र्य रेषेचे मोजमाप करण्यासाठी सरकारतर्फे काही गट स्थापन केले होते. त्याचा पहिला होता कार्यकारी गट किंवा धनंजयराव गाडगीळ कार्य गट. त्याच्यानंतर दुसरा होता अलग कार्य गट, तो होता 1979. त्याच्यानंतर डी.टी. लकडावाला गट 1993. त्यानंतर सुरेश तेंडुलकर गट 2009 आणि सी रंगराजन 2014. सो हे लक्षात ठेवायचं. आणि नीती आयोग कार्यदल 2016. सो असे हे गट स्थापन केले होते. तर हे गट आणि ह्यांचं वर्ष हे अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या भागामध्ये आपण दारिद्र्यावर विस्तृत अशी चर्चा केलेली आहे. सापेक्ष दारिद्र्य रेषा, निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय हे पण बघितलं. त्याच्यानंतर दारिद्र्याचे मोजमाप यासंबंधी जे स्वातंत्र्यापूर्वी जे दारिद्र्याचं मोजमाप केलं, स्वातंत्र्यानंतर ज्यांनी केलं ते पण बघितलं. त्यानंतर जे मुख्य काही कार्यकारी गट आहेत ते सरकारतर्फे स्थापन झाले होते त्यांचा संक्षिप्त आढावा आपण इथे घेतला होता. म्हणजे ह्या लेक्चरमध्ये आपण दारिद्र्या संदर्भात ज्या संकल्पना आहेत त्या चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आय होप की तुम्ही सुद्धा त्या चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या असतील. जर तुमचे काही डाऊट्स असतील, ठीक आहे, ह्या लेक्चरमधले, तर तुम्हाला माहिती आहे की आपण एक टेलिग्राम चॅनलवर एक ग्रुप क्रिएट केलेला आहे की त्यामध्ये तुम्हाला आलेले डाऊट्स तुम्ही तिथे विचारू शकता. बरोबर, तो सर्वांसाठी ओपन आहे. तिथे कोणीही त्या ग्रुपला जॉईन व्हा. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईन. ठीक आहे. सो त्या लिंक वरून तुम्ही त्या ग्रुपला जॉईन व्हा. तुम्हाला असलेले डाऊट्स तुम्ही विचारू शकता किंवा पर्सनली मला तुम्ही ते विचारू शकता. ठीक आहे. मग त्या डाऊट्सचा आपण पुढच्या सेशनमध्ये काय करूया, डाऊट सॉल्व्हिंग करत जाऊया. असं करून आपण तुम्हाला आलेले डाऊट आणि आपलं ते डिस्कशन ते प्रॉपर वेने
चालू राहील. आय होप की हा पॉईंट सुद्धा तुम्हाला समजला असेल. तर या ठिकाणी आपण थांबतोय. ठीक आहे. नेक्स्ट जो ह्याचाच पुढचा म्हणजे आजचा शनिवारचा पुढचा सेशन जो आहे तो आपण लगेचच आपण काय करणार आहोत, अपलोड करणार आहोत. बरोबर. सो प्रत्येक सेशननुसार म्हणजे 1 तासाचा सेशन, त्यानंतर आपण थोडासा गॅप घेऊया, कारण गॅप घेणं सुद्धा गरजेचं आहे, ब्रेक घेणं गरजेचं आहे. कारण आपली जी माइंडची टेंडन्सी आहे ती एक ठराविक वेळेपर्यंत आपण कॉन्सन्ट्रेटेड राहतो, नंतर आपला कॉन्सन्ट्रेशन लेवल लो होत जातो. तर तो होऊ नये म्हणून आपण थोडासा ब्रेक घेऊया आणि त्याच्यानंतर पुन्हा आपला सेशन कंटिन्यू करूया. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं प्रॉपर वेने एक चांगल्या माइंडसेटने आपण आपल्याला हे सेशन्स जे आहेत ते कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. सो आय होप की हा जो पूर्णपणे व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल, यातला जो कंटेंट आहे तो तुम्हाला समजला असेल. तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. त्याचप्रकारे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आणि बेल आयकनला हिट करा, जेणेकरून प्रत्येक लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि तुम्हाला प्रत्येकाला सांगणं आहे की हे जे लेक्चर्स आहेत हे कम्प्लीट प्री ओरिएंटेड आहेत. पूर्व परीक्षेच्या दृष्टीने ज्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचा आपण ह्याच्यामध्ये डिस्कशन करणार आहोत. सो संपूर्ण लेक्चर्स, संपूर्ण व्हिडिओ बघत चला आणि स्टार्ट टू एंड आपली पूर्ण सिरीज तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये चांगला स्कोर उभारण्यासाठी आपल्या सिरीजची हेल्प होईल. ठीक आहे. आणि बरेचसे पॉईंट, कारण आता उद्या संडे आहे, तर संडेमध्ये आपण क्वेश्चन पेपरचे अनालिसिस घेणार आहोत. त्यामध्ये सुद्धा आपण क्वेश्चन पेपर कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण कव्हर करणार आहोत. सो नक्कीच या सिरीजचा प्रत्येकाला फायदा होईल. सो जास्तीत जास्त तुम्ही सुद्धा फायदा घ्या आणि इतरांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. सो या सेशनमध्ये आपण थांबतोय. लगेचच 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला दुसरा सेशन अपलोड होईल किंवा थोड्या वेळामध्ये होईल, कारण आज लाईटचा इश्यू आहे. ठीक आहे. सो त्यामुळं जरी नेक्स्ट सेशन कंडक्ट करण्यासाठी वेळ झाला, उशीर झाला, तरी पण तो पुढचा सेशन जो आहे तो कंटिन्यू होईल. ठीक आहे. हे लक्षात घ्या. आपला कुठलाच सेशन आपण चुकवणार नाहीयेत. सो काळजी नसावी. तुम्ही फक्त सेशन बरोबर कव्हर करत चला. सो या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.